नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. तिरकवाडी तालुका फलटण येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त पुन्हा एकदा दिनांक 10 मे रोजी बैलगाडी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं कशा प्रकारे आयोजन केलं आहे हे आपण जाणून घेऊया. या ठिकाणी सर्व संयोजक कमिटी या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी हनुमंत सोनवलकर. आपण 10 मे रोजी या ठिकाणी एक बैल एक आदत हे मैदान लक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेले आहे. तरी या मैदानासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय आम्हाला. गाड्यांची नोंद चालू झालेली आहे सगळ्या गोष्टीसाठी. आणि जरी काय अवकाळी पावसाचा जरी काय व्यत्यय आला तरी गाडी मालकांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. या बैलगाडा शर्यतीसाठी कशा प्रकारे बक्षिसांचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे? या प्रथम क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये, द्वितीय 31,000 रुपये, तृतीय 21,000 रुपये, चतुर्थ 15,000 रुपये आणि पंचमचं 11,000 रुपये, 6व्या क्रमांकाचं 7,000 रुपये आणि 7व्याचं 5,000 रुपये आणि यासोबत आकर्षक ढाल ही देण्यात येणार आहे. या भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीसाठी किती प्रवेश फी किती आकारण्यात आलेली आहे? प्रवेश फी 700 रुपये आकारण्यात आलेली आहे या ठिकाणी. याबरोबरच बाकीचं कसं नियोजन असणार आहे? लाईव्ह कोणाकडे असणार आहे? काय लाईव्ह P3 लाईव्ह या चॅनल मार्फत आम्ही दिवसभर सर्वांना बैलगाडी प्रेमींना लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. आता दुसरं या व्यतिरिक्त अजून काय सांगाल? मैदानाच्या परवानगीचं काय सांगाल? मैदानाची परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडा संघटना फलटण तालुका यांच्या सूचनेनुसार हे मैदान पार पडतंय. ऑनलाईन नोंद सुरू झालेली आहे. आम्ही 343 गाड्या या ठिकाणी घेणार आहोत. आणि मैदानासंदर्भात जे अफवा उठवली की मैदानात खडे आहेत काय आहेत, तर तुम्ही तुमच्या लाईव्हच्या द्वारे दाखवू शकता की मैदानातले खडे गोळा करून साईडला टाकून दिलेले आहेत. त्यामुळे सर्व गाडी मालकांना आमची नम्रतेची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन या यात्रेची या मैदानाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. वर्षात दुसऱ्यांदा या ठिकाणी बैलगाडी स्पर्धा होती. फाटीबद्दल काय सांगाल? लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त यावर्षी आमच्या गावात प्रथम यात्रा त्यानिमित्त बैलगाडा एक आदत एक बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. फाटी अतिशय सुंदर असे बनवलेले आहे. मागच्या वेळेस थोडं हे झालं होतं, पण आता सगळं फाटीचं म्हणजे एक नंबर काम केलंय. कडं येचून त्याच्यावर रोलर पाणी सगळं झालेलं आहे. फाटी एक नंबर तयार झाली आदतसाठी. झेंडा पंच वगैरे कोण असणार आहे? काय झेंडा पंच आसिफ मुलाने आहेत, समालोचक विकास जगदाळे आणि प्रतापते जांजोने आहेत. पल्ला किती असणार आहे? काय पल्ला आदतसाठी आपण 800 फुटाचा पल्ला ठेवलेला आहे. मधलं अंतर 14 फूट आहे फाटीचं आतलं. हा, आम्ही 343 फक्त गाड्यांची नोंद केली जाणार या मैदानावरती. आतापर्यंत 101 नोंद झालेली आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांना आवाहन करतो की आपण लवकरात लवकर नोंद करून 9 तारखेला संध्याकाळी 7 वाजता लॉट काढले जाणार आहेत. तरी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. हा, नमस्कार. आमच्या तिरकवाडी गावामध्ये लक्ष्मी देवीची यात्रा पहिल्यांदाच गावाची ग्रामदैवताची यात्रा सुरू होत आहे. आणि त्या यात्रेनिमित्त आमच्या गावात आता जे कॅमेऱ्यासमोर तुम्हाला दिसत आहेत हे बैलगाडा प्रेमी की यांच्याकडे सुद्धा बैल आहेत. कृष्णा, सिकंदर, गरोडा, कुबड्या, 90 मोन्या हे बैल सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा अनेक मैदानावरती गेलेले आहेत. आणि त्यामुळे बैलगाडी क्षेत्राचं यांना अतिशय चांगलं ज्ञान आहे. आणि बैलगाडी क्षेत्रात नवीन सुद्धा आणखी वाढ व्हावी त्यासाठी एक आदत एक बैल ही एक स्पर्धा सुरू झालेली आहे. ती स्पर्धा आमच्या गावात यांनी आयोजित केलेली आहे. मैदान अतिशय सुंदर केलेलं आहे. बैलांना गाडी चालवणाऱ्याला काही त्रास या ठिकाणी होणार नाही. एकही खडा या मैदानात शिल्लक ठेवलेला नाही. आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. यापूर्वी अनेक स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. माझी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी ऑनलाईन नोंद करून घ्यावी. म्हणजे जेवढ्या लवकर नोंद होईल तितक्या लवकर या सर्व संयोजकांना लॉट पाडण्याचं काम पूर्ण करता येईल. आणि या बैलगाडीचा आनंद घेण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व बैलगाडा प्रेमींनी सुद्धा उपस्थित राहावे आणि बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी अशी मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो.
लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त आमचे भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान होणार आहे. मैदान रितसर आहे. फलटण तालुक्याला माहित आहे, तर सगळं रितसर निर्णय दिला जातो. आणि पंच म्हणून आमचं पोलीस मित्र ग्रुप तिरकवाडी व अखिल भारतीय फलटण तालुका संघटना कार्य करणार आहे. मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे. ज्यांची नोंद राहिली आहे त्यांना नोंदणी करून घ्या. गाडी 343 गाडी नोंद होणार आहे. मैदान अतिशय सुंदर रूपाने होणार आहे. मैदानात खडे बिडे सगळे वेचून घेतलेले आहेत. लक्ष्मी आईच्या नावानं चांगलं, लक्ष्मी आईच्या नावानं चांगलं. नात करते काय? नात करते काय?